पडायला लक्ष द्यावं. काय करताय तुम्ही? मी काय हत्तीच्या कानातून आलो काय? इथं मला पाठिंबा द्यायला माझा समाज पावसात बसलाय माहितीये ना. आणि तुम्ही डोक्यावर धरले. चला चला, इथं मी काय कोण लागून गेलो काय? आपली का आता आरक्षण घेतल्याशिवाय कसं अटक नाही. काय बी होऊ द्या. ज्यांना सर्दी पडशाचा त्रास आहे ना, त्यांनी आताच आपलं चंपू गबाळ घेऊन घराकडे हळूहळू जावा, नाहीतर दुसरंच काहीतरी व्हायचं. आणि मरणाची भीती बाळगणारा लढाई कधीच जिंकत नसतो. आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे, मी स्वतःशी कधी हारलो नाही, त्या सरकारशी काय हरत कधी. अरे काही होऊ द्या, आता आरक्षणच. आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. हॅलो, जमादार मास्टर बोलतोय, अंबड पोलीस स्टेशन. सागरच्या जुन्या पुलावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. अरे 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 अरे, काय पाहिजे रे मला? भूक सहन होत नाही, नाही तर आलो असतो समर्थन द्यायला. अहो साहेब, उपोषणकर्ते म्हणतात आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत ना, तर नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेऊ. मारा म्हणा, होतील थोड्या वेळाने येतील बाहेर परत. साहेब, तुमचा सभा खूपच विनोदी दिसतोय राव. आता काय करणार, कामाचा लोडच एवढा आहे. हसत खेळत राहिलं म्हणजे 10 वर्ष आयुष्य वाढेल माझं. एक मिनिट. हा, कोण हाय कोण? तो कबीर सिंग, मनोज जरांगे पाटील. ठेवायचं तिकडे टोपड. साहेब, त्यांच्या रंगावर जाऊ नका. त्यांच्या डोक्यामध्ये ना 10 हत्तीचं बळ आहे. बर, स्पॉट कुठला आहे? जुन्या पुलावर. त्या आमच्या हद्दीत नाही ना. तुम्ही एक काम करा, नाव काय तुमचं? पत्रकार सुभाष काळे. काळे साहेब, तुम्ही एक काम करा, गेवराई पोलीस स्टेशनला फोन करा. हे प्रकरण आमच्या हद्दीत नाहीये. हा, ठेवू का? लय लोड आहे कामाचा. नमस्कार साहेब, पत्रकार सुभाष काळे बोलतोय. नमस्कार, बोला. शहागडच्या जुन्या पुलावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत ना, तर पाण्यामध्ये उडी मारून जलसमाधी घेणार आहे म्हणतोय. हो का? कुठला पूल म्हणाले? जुना पूल. हो का? आली का अडचण आता? काय झालं साहेब आता? अहो, तो पूल आमच्या हद्दीमध्ये येत नाही पत्रकार साहेब. गोदावरीच्या अलीकडच्या काठापासून आमची हद्द सुरू होते. तुम्ही काय करा, शहागड भेटला नाही तर अंबड पोलिसाला फोन करा. हे चल बाबा. याला बरं आताच पडायचं होतं. पण पट्याव, पाऊसच काय, ईद जरी माझ्या अंगावर पडली ना, तरी मी मागा हटत नसतो. त्या फलकाचं काय करायचं? त्या फलकाची होडी बनी जाय गंगेत पास करायला. हो पाटील, ही उपोषण करायची जागा आहे का? अहो, आम्ही काय तुमचा रस्ता अडवलाय का वाहतुकीची खोळंबी केली आहे? इथं आम्ही गप संविधानाच्या मार्गाने शांततेत आमरण उपोषण करतोय ना. बरं उठा आता. तुमच्या ज्या काय मागण्या असतील त्या आंबट तहसीलदारांना द्या, ते करतील मागण्याचा विचार. तुमचं नाव काय साहेब? राऊत साहेब. इथं काय हुरडा पार्टी चालली काय? का ते हिरापूरच्या जनावरांचा बाजार भरलाय? साहेब, तुम्ही तुमचं काम करा ना. आणि लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उभं राहायचं पर्वत करून इथं वातावरण खराब करू नका. आणि साहेब, जोरी मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे ना, तवर मराठा कोणाच्याच बापाला घाबरत नाही.
या आंदोलन स्थळावरून मात्र अंबड पोलीस आणि गेवराई पोलीस यांच्यात जणू काही लोटालोटीची स्पर्धा चालू आहे. दोन्ही पोलीस स्टेशन हे उपोषण स्थळ आमच्या हद्दीत येत नाही म्हणत हात वर करताना दिसत आहेत. व्हॉट हॅपन? हे चाललंय काय? किती लेझेपणा तुमच्या कामामध्ये. तुम्ही काय लोक मरण्याची वाट पाहतात का? सॉरी सर, मी रजेवर होतो. कुलकर्णी सरांकडे चार्ज होता. गेल्या 5 दिवसापासून ते तरुण पावसात उपोषण करत आहेत. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. त्यांचं नक्की म्हणणं काय आहे? सर, मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांची. जा त्यांना भेटा, त्यांचं काय म्हणणं आहे ते मला कळवा आणि त्यांना विश्वास द्या की त्यांच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचू. सर, ते उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं, नाहीतर ते जलसमाधी घेतील अशी धमकी देत आहेत ते. जा पटकन आणि व्यवस्थित हँडल करा. मराठी जितके रागीट आहेत तितकेच मायाळू सुद्धा आहेत. मराठ्यांचा इतिहास मी वाचलेला आहे. मराठ्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते निश्चित करतातच. मी सीएम साहेबांशी बोलतो. या आपण. येस. आपण पाहत आहोत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी गेवराई आणि अंबड तालुक्याची हद्द असणाऱ्या शहागडच्या पुलावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक गावातून लोक आलेले आहेत. एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा. साहेब, शासनाने मराठा आरक्षणासाठी समिती नेमलेली आहे. समिती अभ्यास करून अहवाल देईल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कवर अभ्यास करता म्हणावं आता. इथं आमच्या मराठा समाजाची लेकरं मेल्यावर का त्यांच्या मरायचीच वाट बघताय? शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. स्वतः सीएम साहेब जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला इथं पाठवले. मी आपल्याला आश्वासित करायला आलोय. ही ना दरवेळेस काय करतात माहितीये का? या आरक्षणाच्या नावाखाली दरवेळेस वेगवेगळं कुणाला तरी पाठवून देतात आणि आपल्याला देतात लॉलीपॉप. मी स्वतः मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही उपोषण सोडा. तुमच्या मागण्या 1 तासाभरात सीएम सरांपर्यंत पोहोचतील. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कवर कागदाचा गर्दा करता. जरा आमच्या मागण्या मान्य करा म्हणाव. साहेब, मी आपल्याला हे लेखी आश्वासन घेऊन आलोय. हे बघा साहेब, उपोषण करणं माझ्या हातात आहे, ते थांबवणं नाही. ह्यो माझा समाज आणि ह्यो माझा जो देह आहे ना, माझ्या समाजासाठी आहे. एक मराठा, एक मराठा. मी हात जोडून विनंती करतो, उपोषण मागे घ्या. आता तुम्ही कशाला हात जोडताय? तुम्ही तर सरकारचं प्रतिनिधी ना. त्यांना जाऊन सांगा ना तिकडं की मराठी बी तुमचीच लेकर आहेत म्हणाव. दुसऱ्याच्या लेकरांना खायला तूप रोटी आणि आमच्या हातात तरी कमी वाटी. गावगाड्यात मराठा समाजाला मोठा भाऊ मानतात ना, मग मोठ्याच्याच माती का गोटा? मी पुन्हा विनंती करतो, उपोषण मागे घ्या. साहेब, जाऊन सांगा त्यांना माझ्या मराठा समाजाला द्या म्हणावं आरक्षण. माझा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत म्हणावं. साहेब, मला खात्री आहे त्यावेळेस तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. लिंबू सरबत घ्या, उपोषण सोडा. आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही तुमच्यावरती पीएचडी करतोय. पाटील, हा फोटो कुठला आहे? कुठलाही हो, करंदळाच्या परिसरातला आहे. जायकवाडीच्या धरणातून शेतकऱ्याला पाणी सोडावं म्हणून आंदोलन केलं. म्हणजे आरक्षणासोबत तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर सुद्धा आंदोलन केलंय का? अहो, शेतकऱ्याचंच पोरग आहे मी, त्यांच्यासाठी करणारच ना. आणि बिचारी मागून मागून काय मागतात की दुष्काळात पिकाला पाणी आणि ती पाणी द्यायला लाईट आणि चांगला भाव. तुम्ही एवढं बी देत नाही म्हणजे काय कर्ज होऊन काय मारायचं ठरवलं की काय आम्हाला? आणि हा ही ते आम्ही 2019ला कर्जमाफीसाठी आंदोलन केलं लॉकडाऊनच्या आधी. काय सगळीच जाऊन बांधावर बसलो होतो. आणि काय फलित मिळालं त्याचं? मी घेतल्या बिगर मागे हटतो कुठं? जे नियमित कर्ज भरायचे त्यांना 25,000 कर्जमाफी आणि ज्यांचं थकलं होतं त्यांना 1.5 लाख कर्जमाफी. सरकारनं तात्काळ दिसेल तर. हा कोपर्डीच्या लढ्याचा फोटो आहे ना? हो, 17 जुलै 2016ची ही घटना. 17 जुलैला गेवराई बंदचं निवेदन दिलं, 18ला तर गेवराई बंद आणि 20 तारखेला मांजरसुंबेचा रस्ता रोको होता. आणि मागणी एकच होती, काही झालं तरी आरोपीला फाशी द्यायची.
हा झेंडा कुठला? ह्यो झेंडा आम्ही नारायणगडावर लावलाय, सगळ्यात मोठा झेंडा आहे. पाटील, आंदोलनासाठी पैशाच्या रूपात कुणाकडून काही मदत? मला असं वाटतं ना, आपल्यात हिंमत असली तरच करावं, नाहीतर दुसऱ्याची कडेन धाव वाढी, अशानं आंदोलन नाही होऊ शकत. आम्ही ऐकलंय की तुम्ही स्वतःच्या वाट्याची शेती विकून सुद्धा वेळोवेळी आंदोलनासाठी पैसा उभारलाय. काहीच ठुलं नाही, इकायला आता राहिलंच नाही काय. आधी 10 गुंठे इकली, परत 1 एकर इकला, परत 30 गुंठे इकली, परत 1 एकर इकला. इकडे तिकडे फिरायला हुंडाची गाडी घेतली होती, ती गाडी विकून टाकली. अन्य घर बी गिरवी दिली. गम नाही वाटत, आनंद वाटतो की आपण समाजासाठी जगतोय, समाजासाठी काहीतरी करतोय. अहो मग काही शिल्लक आहे की नाही? आहे 2-1 एकर, ती बी अशात लिहून दिली. काय नाही, आता सगळीकडनं मोकळा झालोय. तुम्ही समाजासाठी कायम फिरतीवर असता, मग हा प्रपंच कसा चालतो? घरचेच आई वडील आणि बायको शेतात राबतात. जेवढं पिकन तेवढं आनंदाने खातो. मातीच्या गादीवर ढेकळाची उशी करून, सावलीलाच पांघरून घेऊन. उद्याच्या आशेसाठी माझ्या जगणाऱ्या शेतकऱ्याला काय लागतं? समाजासाठी देहावर तुळशीपत्र ठेवावं असं का वाटलं? बाकी लोकांसारखं सुखी जीवन जगता आलं असतं की? आयुष्यभर तूप रोटी खाऊन एक दिवस मरण्यापेक्षा उपाशी राहून जर समाजासाठी काही केलं ना, तर वर गेल्यावर महाराजांच्या पायापाशी तरी जागा मिळेल. आणि ही एका मावळ्यासाठी ना स्वर्ग सुखापेक्षा जास्त आहे. बरं, पुढील आंदोलनाची वाटचाल कशी असेल मग? कळन लवकरच कळन. पण सरकार दखल घेईल का यावेळी? अहो, दिल्लीला बी दखल घ्यावी लागेल. खानदानी मराठा आहे. सीधी उंगली से घी नाही निघल्या, तो तुम्ही बोट वाकडं करून घे निकालतेच हो ना. पण आपलं जरा वेगळंच आहे सगळं. आपण तुपाचा डबाच जाळावर ठेवतो. सारंगी पाटलाचा नाद म्हणजे 0 बाद, नो बॉलवर बी छक्का हानीत असतो. आज महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण बहाल केल्यानंतर 70 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना मराठा समाज व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे मराठा समाज बांधव जो आहे तो जल्लोष साजरा करत आहे. May I come in, sir? Come in. हिरवट झाली तुझी आणि आम्हाला अपेक्षा आहे तुझ्याकडून चांगलं काम करावं सर. आई बाबाला नोकरी लागली. काय झालं? बरं वाटत नाहीये का? बरं, झोप तू. नाही, आधी तुम्ही झोपा.
सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले असून सरकारच्या वतीने पुन्हा नव्याने पिटिशन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 2185 मराठा विद्यार्थ्यांना विविध नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळाला होता. त्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले असून आरक्षण रद्द झाल्यामुळे नोकरी सुद्धा जाणार असल्याची चर्चा आहे. आता हो पप्पा, इलेक्शन पुरती तोंडाला पानं पुसली का आमच्या? हे राजकारणी बी इतकी भारी आहेत ना, त्यांच्या जो विरोधात असतो ना तो काय करतो माहिती का? इलेक्शनच्या टायमाला बराबर आपल्याकडे येणार आणि तो काय म्हणतो, यावेळेस आम्हाला निवडून द्या, आम्हाला सत्तेत आणा. आम्ही सत्तेत आलो की 4 दिवसात तुम्हाला टिकणारं आरक्षण देतो. आणि ह्यांना एकदा सत्तेत आणलं की यांनी रंग बदललाच म्हणून समजा. हा, हे लय बेकार आहे. पण मला बी त्यांना सांगायचंय, लक्षात ठेवा, आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच आणि तुम्हाला ते द्यावंच लागेल. फक्त मला आज समाजाला सांगायचंय की आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. काही जण बडबड करतात मराठी एक नाही होऊ शकत, पण आपण बी त्यांना दाखवून देऊ की मराठा एक होतो का नाही. आणि मराठा जवळ एक झालाय, तेव्हा इतिहास घडलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती. मला समाजाला सांगायचंय की आपल्या लय पोरांनी आत्महत्या केल्या, लय कुटुंब उद्ध्वस्त झाली या आरक्षणाच्या पायी. पण त्या भावांचं बलिदान व्हायला जाऊन देणार नाही. हे मनोज जरांगेचा शब्द आहे तुम्हाला. आणि या सरकारला आपल्याला आरक्षण द्यावंच लागेल. सरकारला मी मला सांगायचं, उद्यापासून मी साष्ट पिंपळगावला ठाण मांडून बसणार आहे. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा. सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण इथं आलात. आणि मला लय भारी वाटायला लागलंय की आता आपला समाज एक व्हायला लागलाय. कारण मी समाजाला मायबाप मानलंय आणि आपल्या लेकराबाळांचं चांगलं झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. आणि त्यांना आरक्षण भेटलं तरच त्या पोरांचं चांगलं होईल ना. हो, त्याच्यासाठी आपल्याला एक व्हायची गरज आहे. आणि जर आपण एक झालो तरच हे सरकार विचार करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या मराठ्यांना लाखोच्या कोटीच्या संख्येने एक होऊन आपली जी आरक्षणाची मागणी आहे ही सरकारला सांगावं लागणार आहे. आणि आपली ही ताकद कायमस्वरूपी एकजुटीने राहू द्या. मग बघू कसं देत नाही. कशी तब्येत? व्यवस्थित. हे बघा, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करते. पण आता ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं. आता का झालं, कसं झालं, त्या त्रुटी काय निघाल्या, याची सगळ्याची पूर्तता करण्यासाठी आमच्या सरकारने चांगल्या माणसांची समिती नेमलेली आहे. आरक्षण आधी टिकणारच नव्हतं तर मग कशाला द्यायचं? पण लवकरच मराठा बांधवांना आरक्षण मिळेल आणि ते आम्हीच देणार. आमच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या आणखी काही मागणी असेल तर ते आम्हाला सांगा. नाही, मी तर टिकणारं आरक्षण घेतल्याशिवाय उठणारच नाही. कसंच आमच्या 42 बांधवांनी जीवाचं बलिदान दिलंय आरक्षणासाठी. त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी आणि प्रत्येकी 10 लाख रुपये जाहीर करा. आमच्या 2185 लेकरांना सरकारी नोकऱ्या लागल्या होत्या. तुम्ही त्यांना तिथून काढून टाकलंय. त्यांना तातडीनं तिथं कामावर घ्या. आणि त्या सारथीच्या हेड ऑफिसचं काय, फक्त नावालाच आहे ती का? आम्ही येळानी माणूस हिंडतच बसायचं का ऑफिस शोधत? त्या हेड ऑफिसला जागा तातडीनं संपादित करा. आमच्या गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत, ती तातडीनं मागे घ्यायचं. आणि कोपर्डी प्रकरणातले जे आरोपी आहेत ना त्यांना फासावर द्या.
काय सांगाल? साष्ट पिंपळगाव येथे मागील 109 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. हॅलो, तिसरा दिवस आहे आज. मी सुद्धा येत होतो, सुट्टीवर नाही आलं. आपण या ठिकाणी पाहताय उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मागील 3 दिवसांपासून उपचारासाठी प्रकृती साथही देत नाहीये. अशामध्ये 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील बेशुद्ध आहेत. काय सांगाल, कशी आहे त्यांची तब्येत? जर का बाबा आमच्या संघर्ष योद्ध्याला काही झालं ना तर मग दाखवतो आम्ही गंगथडीचा हा पाडा. त्याचं नव्हतं करून टाकू आम्ही.